कोल्हापूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील अंबाघाट परिसरात मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याच्या घटना वाढत आहेत. या मार्गावरील काम सध्या रवी इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत सुरू असून ज्या ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका आहे त्या भागात ग्रिलिंग व संरक्षणात्मक जाळी बसवण्याचे काम सुरू आहे. मात्र मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात माती व दगड घसरून महामार्गावर येत असल्याचे चित्र दिसत आहे. कोल्हापूर रत्नागिरी हा अत्यंत वर्दळीचा राष्ट्रीय महामार्ग असल्याने या मार्गावर दिवस रात्र मोठ्या प्रमाणात वाहनाची ये-जा सुरू असते. अशा परिस्थितीत अचानक मोठी दरड कोसळून जीवित अथवा वित्तहानी झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे अंबाघाटाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत कोणतीही प्रभावी आपत्कालीन यंत्रणा, तातडीची मदत केंद्रे किंवा बचाव सुविधा उपलब्ध नसल्याने वाहन चालक व प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त होत आहे. नागरिकांनी प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित कंपनीने तातडीने धोकादायक ठिकाणाचे सर्वेक्षण करून आवश्यक संरक्षणात्मक उपाययोजना कराव्यात, सतत देखरेख ठेवावी, आपत्कालीन पथके तैनात करावी, तसेच धोक्याच्या ठिकाणी स्पष्ट इशारा फलक व वाहतूक नियंत्रणाची व्यवस्था करावी, अशी मागणी केली जात आहे. लाईव्ह मराठीसाठी शाहूवाडीहून राहुल पाटील. महामार्गामध्ये आंब्याघाटात जी परिस्थिती दिसते तुम्हाला, एक नागरिक म्हणून काय वाटते तुम्हाला, जी दरड कोसळते वरचीवर? मला एवढंच बोलावंसं वाटतंय, जो हा रस्ता चालू आहे या शासनाने काहीतरी म्हणजे त्याचा वेळेत पूर्ण केला पाहिजे. कारण आता पावसाचे दिवस आहेत, तुम्ही इकडे बघू शकता दरडी कोसळायला लागलेत, रस्त्याचे नाली व्यवस्थित नाही आहेत. दरडी कोसळल्यामुळं नाली व्यवस्थित नसल्यामुळे पूर्ण ही बघा माती बघा, इथे बघा तुम्ही, पूर्ण रस्त्यावरती आले, गाड्या स्लिप होतात, ऍक्सिडेंटचं प्रमाण खूप आहे. आता हा आंबाघाटचा रोड आहे, त्याच्या पुढे पण तुम्ही गेला पालीच्या इकडे दाभोळे, तो पण जवळजवळ 3-4-5-6 किलोमीटर म्हटलं तरी चालेल, तो आउट ऑफ गाड्या येऊ शकतात, बंद केले. एवढा चढ आहे, त्या चढाला पण मध्ये असं स्पीड ब्रेकर वगैरे काही नाहीये. अवजड वाणी येतात रत्नागिरीवरून, असे दगड म्हणा, नाहीतर ते घरासाठी बांधकामाचे दगड असतात त्याचा पण ट्रक एक पलटी झालेला. कारण कसं ड्रायव्हरला संतुलन बिघडतं, डायरेक्ट लोड गाडी कंट्रोल होत नाही स्पीड ब्रेकर नसल्यामुळे. तर मला एवढंच विनंती आहे की राष्ट्रीय महामार्ग आहे हा, म्हणजे जवळजवळ रत्नागिरी ते कोल्हापूर जवळजवळ ते 100 आणि हे इकडे म्हणजे 200 किलोमीटर पकडून त्याला हा जो रोड आहे व्यवस्थित अजून पण पूर्ण झालेला नाहीये. ठिकठिकाणी दरडी कोसळल्यामुळे वन साईड चालू करतात. वन साईड चालू केल्यामुळे जे मलकापूर कडून येणारी गाडी आहे त्या चालकांना काही समजत नाहीये की पुढं रस्ता ब्रेक झालेला आहे, दरडी कोसळलेले आहे. त्यांचे सायनेज पण नसतात, कधी कधी डायरेक्ट गाड्या आउट ऑफ मारतात, ओव्हरटेक मारायला जातात, ऍक्सिडेंट खूप प्रमाण वाढलेलं आहे. तर मला एवढंच विनंती आहे, आता पावसाचे दिवस आहेत ना, हे म्हणजे गाड्या जपून चालवा आणि सरकारने फक्त रस्त्याचं काम ताबडतोब पूर्ण करावं, एवढंच माझी विनंती आहे.